क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक भर पावसात आदिवासींचा उलगुलान मोर्चा नाशकात धडकला। मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील आश्रमशाळा बंद पाडू, आमदार नितीन पवार। आदिवासी आश्रमशाळांमधील खासगी कंपनीमार्फत सुरू करण्यात आलेली भरती रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी तब्बल 48 दिवसांपासून सुरू असलेले बिऱ्हाड आंदोलन सोमवारी दिनांक 25 ऑगस्ट उलगुलान मोर्चाच्या स्वरूपात नाशकात धडकले। भर पावसात करण्यात आलेल्या या मोर्चात महिला, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। खासगीकरण बंद करा, आदिवासी एक समान लढेंगे जीतेंगे, भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी आदिवासी आयुक्तालयाचा परिसर दणाणून गेला। या आंदोलनाची दखल घेत आदिवासी आयुक्त लीला बनसोड यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आणि शिष्टमंडळाशी चर्चेसाठी बोलावले। आंदोलनाला व्यापक पाठिंबा। या मोर्चाला आमदार नितीन पवार, खासदार भास्कर भगरे, खासदार गोवाल पाडवी, माजी आमदार धनराज महाले, आदिवासी बचाव अभियानाचे अशोक बागुल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, ललित कुमार चौधरी, तुळशीराम खोटरे, आदिवासी सेवक DM गायकवाड, सुदाम भोये, सोनू गायकवाड आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नेत्यांची वक्तव्ये। जमलेल्या आदिवासी बांधवांना संबोधित करताना आमदार नितीन पवार म्हणाले की आदिवासी समाजाच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची वेळ मागितली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा होणार आहे, तरी निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवा। वेळ पडली तर राज्यातील सर्व आश्रमशाळा बंद करू, पण सरकारला हा निर्णय मागे घ्यायलाच भाग पाडू। खासदार भास्कर भगरे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की या सरकारला आंदोलकांशी काही देणे घेणे नाही, फक्त पैसे जमा करण्याचेच ऐकले जाते। 2 दिवसात तोडगा न काढल्यास राज्यभरातील शाळा बंद करण्याची पावले उचलली जातील। खासदार गोवाल पाडवी म्हणाले, हा लढा रस्त्यावर आणि न्यायालयात दोन्हीकडे लढला जाईल। गरज पडल्यास आंदोलन मुंबईत नेऊ। आयुक्तांनी आमच्यापर्यंत येऊन निवेदन घ्यावे, हे समाधानकारक आहे। माजी आमदार धनराज महाले यांनी सांगितले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला आहे। शासन पातळीवर निर्णय होईपर्यंत संयम ठेवावा, पण आदिवासी समाजासोबत ठाम उभे राहू। पुढील लढ्याची घोषणा। आंदोलन स्थगित झाले असले तरी बिऱ्हाड आंदोलन सुरूच राहणार आहे। येत्या गुरुवारपर्यंत शासनाने सकारात्मक तोडगा न काढल्यास आंदोलन मुंबईकडे रवाना होईल असे जाहीर करण्यात आले। भर पावसात काढलेल्या या उलगुलान मोर्चाने शासनाला ठोस इशारा दिलाय की आदिवासी रस्त्यावर उतरला तर शासन हादरेल, त्यामुळे तातडीने मागण्या मान्य करून वाईट परिणाम टाळावेत अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप, नाशिक। सरकारच्या सत्तेमध्ये असून मी प्रतिनिधी याच्यामुळे आहे, कारण की बऱ्याच जणांना माहिती नसेल, हे जे खाते इथं उभे डिपार्टमेंट हे कैलासवासी 84 साहेबांनी उभं केलं, बरं का। 1983 साली हे खाते इथं विभाग इथं निर्माण केला समाज कल्याण म्हणून, त्याच्यामुळे मी इथं उपस्थित आहे। आणि मी गरीब प्रतिनिधी असलो, पण पहिला मी समाजाचा प्रतिनिधी, नंतर मग आमदार। आणि जेव्हा साहेब यांनी मला सकाळीच फोन केला की तुम्ही भाऊ थांबून जा, भोसकर साहेब असतील, आपले दिलीप बोरसे साहेब असतील, त्यांनी मला सांगितलं तुम्ही थांबून जा, आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची कशी वेळ घेता येईल। तर माझं थोड्या वेळपूर्वीच जेव्हा साहेबांचा फोन लागला नाही तर भोसकर साहेबांशी बोलणं झालं। त्यांनी मला सांगितलं की आम्ही आता उद्या पत्र कॅबिनेट असल्यामुळे उद्या पत्र देऊन सर्वच आदिवासी आमदारांना 25 आपले आदिवासी आमदार आहेत त्यांना बोलून, कारण की गुरुवारी सुट्टी आली आहे आणि परवा कशी वेळ मिळेल यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू। पण मी तुम्हाला असं सांगणार नाही की तुम्ही तुमचं आंदोलन थांबवा, आंदोलन चालूच ठेवलं गेलं पाहिजे निश्चितच, बरं का। मी असं तुम्हाला विनंती करणार नाही, कारण की तुम्ही बघितलं असेल 23 तारखेला आम्ही कळवणला मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। त्या आंदोलनाची झलक तुम्ही बघितली, कसं झालं ते आंदोलन। ते काय माझ्या एकट्याच्या सहभागाने नाही झालं, सर्व स्कूल कमिटीने त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। आता जर असं काही होत असेल तर माझी सर्व बांधवांना विनंती राहील की पूर्ण राज्यातल्या शाळा बंद कराव्या लागतील। का करावं? आपण सर्वांनी 48 दिवसांपासून जे आंदोलन लावलं आहे पावसात, मला वाटतंय प्रशंसा करण्यासारखं आहे की तुम्ही असं सर्व आदिवासी समाज म्हणून कसं एक विषयाला धरून बसू शकतो आणि सरकारला भाग करण्यासाठी आपण आंदोलन करू शकतो, हे फार मोठं उदाहरण आहे। निश्चितपणे आपल्या सर्वांची मी प्रशंसा करतो आणि
हे खरं आहे की ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टची भरती चालली आहे, मी काही राजकीय भाषण करत नाही, अजून शिकलो नाही राजकीय भाषण, तर मी आपला डायरेक्ट संवाद साधतो इथे. ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती होते आहे, एक एजन्सीला देऊन प्रायव्हेट कंपनीला देऊन, हे मला वाटतं पहिल्यांदा नाही आहे. आदिवासी विभागाने मागच्या वेळेस पण असं एक पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट भरती केली होती. आश्रमशाळामध्ये नर्सेसचे पदे होते, हे भरती करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट शाळा बंद केल्यानंतर अधिवेशन चालू होतं. मी तुमच्या बरोबर येऊन शाळा बंद करायला मदत करणार आहे. आपल्याला हे आंदोलन या ठिकाणी थांबून चालणार नाही. आपल्याला लढावंच लागणार आहे. आपल्या हक्क जोपर्यंत मिळत नाही, आपल्या पाठीमागे सगळे शेतकरी सत्तेत आहेत, त्यांना कळतंय की आपल्या बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत. आपण काही कोणावरती उपकार नाही. आपण स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या जीवाचं बलिदान केलं आणि आज आपल्या हक्कासाठी आपल्याला भांडावं लागतं. कायद्याने आपल्याला दिलेलं आहे, परंतु त्याच्यावरती अन्याय करण्याचं काम जे सरकार किंवा हे प्रशासन करतंय. आणि म्हणून आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. तुमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहे, हेच या निमित्ताने सांगतो. बोलण्यासारखं खूप आहे, फार आपण त्याच्यात बोलण्यापेक्षा आपण काम करूया आणि कृतीने आपण अतिशय शांततेपणे आज 48 दिवसामध्ये कुठला अनुचित प्रकार झाला नाही. आपल्याला साधं बॅरिकेड सुद्धा ओलांडून दिलं नाही. आम्ही रस्त्यावर आणि म्हणून आमच्या बरोबर तुम्हाला हे यायचंच आहे. आणि म्हणून मी देखील या ठिकाणी त्यापैकी एका उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो, पुढच्या वेळेला निश्चितपणे हे सगळे आमदार, हे जे खासदार आहेत ते आपल्या सोबत हे असतील याची दखल आपण घ्यायची. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.